आपण बघू शकतात की मागच्या काळामध्ये आपण बऱ्हाणपूरपासनं तर मुक्ताईनगरपर्यंत जो हायवे हैदराबादला जोडला जातो त्यासाठी मंजुरीसुद्धा घेतलेली आहे। जो स्थानिक शेतकऱ्यांचा विषय जो आहे तो लँड ॲक्विजिशनला घेऊन आहे। त्या संदर्भात आम्ही कलेक्टरला सुद्धा कळवलेलं आहे की जो आजचा रेटनचा भाव आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे। त्याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्यांची गैरसोय व्हायला नको, कारण की आज त्यांच्या जमिनीसुद्धा या खूप मोलाच्या आहे आणि ह्या संदर्भात कलेक्टरने सुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे। नक्कीच ह्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल असंच पुढे निर्णय घेतला जाईल। काही विशाळगडवरती अतिक्रमण काढण्याच्या वेळेस दगडफेक झालेली आहे, त्या ठिकाणी खूप गोंधळ झालेला आहे। बघा, विशाळगडावरचा विषय असा आहे तो सगळ्यांचा आस्थेचा विषय आहे, कारण की शेवटी शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण देशाचे दैवत आहे। आणि ह्या संदर्भात मी एवढंच सांगेल की जेवढेही महाराष्ट्रामध्ये गड आहे यांना जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, कारण की ही वास्तू जी आहे ती महाराजांची आहे आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी आपल्याला ही येणाऱ्या पुढच्या पिढीला ही वास्तू जपून ठेवून त्यांना सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काय होता, आपल्या महाराजांचा इतिहास काय होता एवढं सांगता आलं पाहिजे। तेवढं तरी आपण वास्तूंची जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। म्हणून ह्या सगळ्या कार्यासाठी जे जतन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।